नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिलीप रामटेके, विषय सहाय्यक मराठी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया। तर आज आपण मराठी बालभारती इयत्ता दुसरी यामध्ये पान क्रमांक 29 वर शब्दकोडे आहेत। ते शब्दकोडे आपण बघूया, चित्र शब्दकोडे पूर्ण करूया। बघा कोणते चित्र आहेत बघा ते। मग हा काय आहे? कबूतर। आणि हा काय आहे? माकड। ठीक आहे। आता हा पक्षी कबूतर आहे, या पक्षाचे नाव आहे कबूतर। आणि हा कोण आहे? प्राणी। या प्राण्याचे नाव काय आहे? माकड। हे जे रकाने तयार केलेले आहेत, हे रकान्यामध्ये आडव्या रकान्यामध्ये एका चित्राचं नाव आलं पाहिजे आणि उभ्या रकान्यामध्ये एका चित्राचं नाव आलं पाहिजे। ठीक आहे। बघा मग अगोदर आपण आडवे रकाने पूर्ण करूया। तर आडवे रकान्याच्या समोर कोण आहे? आडव्या रकाने समोर माकड आहे बसलेला, आहे की नाही? मग अगोदर आपण माकड हा शब्द या 3 रकान्यामध्ये भरूया। ठीक आहे। बघा मा क ड आला। हा बघा, हा माकड आला। मग 3 रकाने तयार झाले। आता मधल्या रकान्यामध्ये कोणता अक्षर आलेला आहे? क। आणि हा पक्षीचं नाव काय आहे? कबूतर। या पक्षीचं नाव काय आहे? कबूतर। तर कबूतरचा पहिला अक्षर इथं आलेलाच आहे या रकान्यामध्ये वरच्या, बरोबर आहे? कबूतर जो आहे, या कबूतरचा पहिला अक्षर क आलेला आहे। आता आपल्याला 3 अक्षर 3 रकान्यामध्ये, उरलेल्या 3 रकान्यामध्ये भरायचे आहेत। मग बघा, पहिला अक्षर क, मग बू, त आणि हा र, आहे की नाही? त्याच्यानंतर बघूया शब्द साखळी तयार करणे। बघा, जसे पहिला शब्द आहे, याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे हिरवा। हिरवा हा शब्द आहे। तर हिरव्या शब्दाचा शेवटचा अक्षर वा आहे। मग वा या अक्षरापासून एक शब्द तयार होतो। कोणता शब्द तयार झाला? इथं दिलेला आहे वाकडा। ठीक आहे। वाकडा, आता वाकडा हा शब्द आहे। वाकडा या शब्दाचा शेवटचा अक्षर डा आहे। मग डा पासून शब्द तयार करायचा आहे। बघा, डावा। मग डावा हा शब्द आहे। या डाव्या शब्दाचा शेवटचा अक्षर वा आहे। वा पासून एक शब्द तयार होऊ शकतो जो, बघा इथं कोणता शब्द तयार झालेला आहे? वाट। वाट या शब्दाच्या शेवटी ट आलेला आहे, ट अक्षर आलेला आहे। मग या ट अक्षरापासून अजून शब्द कोणता तयार झालेला आहे? इथं टरबूज। ठीक आहे। अशा पद्धतीनं खालील शब्द साखळ्या तयार करायच्या आहेत। खाली किती शब्द आहेत? हे पहिला माकड, भाकर, पालक आणि सरबत आहेत। हे 4 शब्द आहेत। ह्या 4 शब्दापासून एक शब्द साखळी आपण तयार करत नेऊया। ठीक आहे। चला तर मग बघूया। पहिला शब्द काय आहे? माकड। माकड हा शब्द आहे। या माकड या शब्दामध्ये शेवटचा अक्षर ड आलेला आहे। मग ड अक्षरापासून कोणता शब्द तयार झालेला आहे? बघू। बघा, डमरू। डमरू हा शब्द तयार झाला आहे। डमरू या शब्दाच्या शेवटचा अक्षर रू आहे। मग रू पासून कोणता शब्द तयार झालेला आहे? बघू। रुमाल। मग रुमाल हा शब्द, या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून पुन्हा शेवटचा अक्षर ल आहे। या शेवटच्या अक्षरापासून पुन्हा एक शब्द तयार झालेला, कोणता शब्द झालेला आहे? बघा, लवंग आहे। लवंग हा शब्द आहे। तर लवंग या शब्दाच्या शेवटचा अक्षर जो आहे, या शेवटच्या अक्षरापासून पुन्हा एक शब्द तयार झालेला आहे। बघा, गवत। ठीक आहे। ही शब्द साखळी पूर्ण झालेली आहे की नाही? अजून याच्यानंतर याच्यामध्ये अजून शब्द येऊ शकतात। तवरून, तलवार, तरबूज, असे शब्द येऊ शकतात। हे शब्द साखळी वाढत जाऊ शकतो। ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरा शब्द बघा। दुसरा शब्द आहे भाकर। मध्ये भाकर। भाकर या शब्दाचा शेवटचा अक्षर र आहे। आता र पासून कोणता शब्द तयार झालेला आहे? बघा बरं, रवी आहे। आता रवी पासून अजून रवर अजून दुसरे शब्द आहेतच, पण आपण रवी शब्द घेतला। ठीक आहे। आता रवी हा शब्द आहे। रवी या शब्दाचा शेवटचा अक्षर वी आहे। वी या अक्षरावरून अजून शब्द, वी या अक्षरावरून कोणता शब्द तयार झाला? बघा,
वीट आहे. आता वीट वरून अजून वीट हा शब्द आहे. वीट या शब्दाचा शेवटचा अक्षर ट आहे. ट आलेला आहे. ट वरून अजून शब्द कोणता तयार होते बघा, टकमक. ठीक आहे. हा, मग टकमक या शब्दाचा शेवटचा अक्षर क. मग क अक्षरावरून शब्द तयार करायचा आहे बघा. क अक्षरावरून कोणता शब्द तयार झालेला आहे बघा, कमळ. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर बघा तिसरा शब्द कोणता आहे, पालक. ठीक आहे. तिसरा शब्द कोणता आहे, पालक. या पालक शब्दामध्ये शेवटचा अक्षर क आहे. अक्षर कोणता शब्द तयार झालेला आहे यावरून, कबूतर. ठीक आहे. कबूतर हा शब्द तयार झालेला आहे. मग कबूतर या शब्दाचा शेवटचा अक्षर र आहे. मग र वरून तयार झालेला शब्द पहा, रविवार. ठीक आहे की नाही. हा, मग रविवार ह्या शब्द ह्या र अक्षरावरून कोणता शब्द तयार झालेला आहे बघा, रजनी. हा, मग रजनी या शब्दाचा शेवटचा अक्षर नी आलेला आहे. नी वरून मग शब्द तो कोणता, हा, निकाल. ठीक आहे. त्याच्यानंतरचा शब्द बघा, सरबत. सरबत वरून त अक्षर आहे शेवटचा. या त अक्षरावरून तलवार. तलवारचा शेवटचा अक्षर र आलेला आहे. र वरून रजत. मग रजतचा शेवटचा अक्षर त आलेला आहे. मग त वरून तबला. मग तबला शेवटचा अक्षर ला आलेला आहे. मग लाचा शब्द कोणता, लाचा शेवटचा शब्द कोणता, लावारस. ठीक आहे. हा, अशा पद्धतीनेच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा वही घ्यायची आणि वहीवर शब्द लिहायचे आणि शब्दाचा शेवटचा जो अक्षर आहे त्या अक्षरावरून शेवटचा येणारा जो अक्षर आहे त्या अक्षरावरून आपण सुद्धा शब्दसाखळी तयार करायची. ठीक आहे. धन्यवाद.